ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव काय तुमचं? नीलम रामदास आंबवणे. बरं, गाव कोणतं आहे? गाव शिरोली कुकडेश्वर. काय करता तुम्ही सध्या? आम्ही शेतीच करतो. काय होतं शेतीमध्ये? शेतीत काय भात असते, आता भात आहे नंतर बागायत असते थोडं थोडं. परवडतं का शेतीमध्ये? नाही परवडत, पण मग आता काय. बरं, काय नुकसान वगैरे झाले का? हा, नुकसान भरपूर झालं, यंदा पाऊस झाला ना भरपूर. प्रशासन लक्ष देत आहे की नाही? काय अर्ज वगैरे भरले होते? प्रशासन नाही अजून काही तर नुकसान भरपाईचे अर्ज वगैरे भरलेत, परंतु अजून भेटले नाही. हा, वाघाची भीती आम्हाला या भागामध्ये सांगितली आहे का? ना, आहे का? वाघाची भीती आहे. वन खात्याने काय पिंजरे वगैरे लावले काय? नाही, अजून इकडे नाही काही, काहीच नाही, पण भीती आहे. भीती आहे. बरं, चला मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढत आहेत, तर काय वाटतं की देवराम शेठ लांडे यांचे सून उभे आहे, माईताई लांडे, इतर महिला उभ्या आहेत, त्यात बोराडेबाई आहेत, अजून तळपे आहेत. बरं, काय वाटतं तुम्हाला, कोण पसंतीचा चेहरा द्याल तुम्ही? काय वाटतं पसंतीचा चेहरा? आता सगळीकडे सध्या माईताई लांडेच का बरं वाटते, कारण देवराम लांडे यांची बरीचशी कामं अगोदर त्यांनी म्हणजे समाजात भरपूर काम केलेले आहे ना, त्याच्यामुळे मग मला असं वाटतं माईताई लांडे भरपूर सपोर्ट आहे म्हणजे जनतेचा त्यांना. काय देवराम लांडेंनी काय कामं केले तुमच्या भागामध्ये, काय सांगाल? देवराम लांडेंनी केलेली आहेत भरपूर कामं, म्हणजे रस्ते बिस्ते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा. बरं, येतात का ते इकडं कधी? हा, येतात ना. कधी येतात? काय येतात, प्रत्येक कार्यक्रमाला असतात, म्हणजे दशक्रिया असो, लग्न असो, कोणाचं वैयक्तिक कोणाचे कार्यक्रम असतात तरी ते येतात. काय वाटतं त्यांचे सुनबाई त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कामकाज करेल की काय वाटतं तुम्हाला? हा, करतील, कारण त्यांचा स्वभाव आहे तसा, म्हणजे आणि शिक्षण पण आहे. कधी भेटलात का तुम्ही त्यांना? हा, भेटलोय. कसं वाटतं त्यांचा स्वभाव, कसा वाटतो माहीत आहे? चांगला आहे. बरं, असं आम्हाला एकंदरीत कळलं की तुम्ही लांडे साहेब म्हणून ती गीत देखील गाता. बरं, तर त्यांच्यावरती आम्हाला कॅमेरावरती ऑन कॅमेरा थोडंसं बोलून दाखवलं तर बरं होईल. बरं, मी माईताई लांडे वाटतो. हां, बरं, चालेल, नो प्रॉब्लेम. आपल्याला समवेत आहेत आंबवणेताई, या माईताईंवरती त्यांनी छोटंसं गीत सादर करतायत, ऐकूयात त्यांच्याच याच्यातून. सांगा मॅम. तिच्या मनात प्रेम, तिला जनतेची जाण, तिच्या मनात प्रेम, तिला जनतेची जाण, संकटाला ती धावून येई, संकटाला ती धावून येई, आली 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 आमची हक्काची माई ताई, आहो आली 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 आमची हक्काची माई ताई. समाज सेवेत तिनं टाकील पाऊल, विकासाची गंगा दारी आणून ठेवील, देऊन दणका मोडील मनका, देऊन दणका मोडील मनका, अन्यायाचा ठाई ठाई, आहो अन्यायाचा ठाई ठाई, आली 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 आमची हक्काची माई ताई, आली 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 आमची हक्काची माई ताई. धन्यवाद. वा, धन्यवाद मॅडम. खरोखर हे बोल इतके सुंदर आहेत की आली आली हक्काची माई ताई. काय वाटते की लांडे साहेबांच्या पाठोपाठ ते आपल्या भागामध्ये कधी आला आहेत की, आणि महिलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून? समजा आता त्या आहेत, इच्छुक आहेत, काय केलं पाहिजे त्यांनी? महिलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करावा अशी माझी इच्छा आहे. महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरावा. बरं, धन्यवाद आम्हाला सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल. काय आपण सांगाल की आपला पाठिंबा कोणाला असेल? शेवटचा एक प्रश्न. पाठिंबा माईताई लांडेंलाच असेल. धन्यवाद.